तर जय महाराष्ट्र भावांनो, सर्वांना नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती फौजी लोअर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत आहे. SSGD पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी किंवा सर्व स्पर्धा परीक्षासाठी खूप महत्त्वाचे टॉपिक आहे मित्रांनो. मित्रांनो सेटअप नसल्यामुळे आपण हे उदाहरण जे सेटअप आहे आपला सध्या वही आणि पेनवर चालू आहे मित्रांनो, कारण सेटअप याला खूप वेळ लागेल आपल्यासाठी. तेव्हापर्यंत आपण आपले उदाहरण आपल्या चॅनलवरचे जे आपलं जे काम आहे ते आपण या ठिकाणी आपण पूर्ण करता मित्रांनो. यासाठी खूप मोठा खर्च लागतो सेटअप बनवायला त्यासाठी मित्रांनो आपण छोटंसं जे मेहनत आहे आपल्या मेहनत चालूच आहे. जर चॅनल मॉनिटर झालं आपलं तेव्हा आपण आपला सेटअप लॉन्च करू मित्रांनो. तर बघा या ठिकाणी जे नफा तोटा या टॉपिक आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पोलीस भरतीला विचारले जातात किंवा वनरक्षकला एक प्रश्न विचारतात मित्रांनो. वनरक्षक, तलाठी आणि SSGD या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे टॉपिक आहे मित्रांनो. जर तुम्ही नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईकसुद्धा आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो. बघा आपण टॉपिककडे जाऊ की पहिला प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न करू. तुम्ही सर्वांनी नफा तोटा हा पाहिलेला असेल टॉपिक आणि आपण आज त्याच्यावर या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येतो मित्रांनो. तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे मित्रांनो, एक टेबल 720 रुपयात विकल्यामुळे 20% नफा झाला तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती मित्रांनो. तर बघा या ठिकाणी खरेदी किंमत विचारले. बघा या ठिकाणी किती आहे, 720 आहे. 720 गुणिला 100 किती टक्के नफा झाला, 20% नफा झाला, म्हणजे किती झाले 120. तर बघा या ठिकाणी काय करणार मित्रांनो, काटाकाटी करायची. हा 0 हा 0, 12 72 भेटतो तो 12 पंचे 60 62 72. इथं आले 6, दोघांचा गुणाकार केला किती आले 600. किती आले 600. ठीक आहे, या ठिकाणी आलेलं उत्तर आपलं 600 मित्रांनो. तसे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, 10 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येत आहे मित्रांनो. आणि तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा, आपले प्रश्न कसे वाटले. असेच प्रश्न तुमच्यासाठी मी छोटे ट्रिक्स सगळ्या टॉपिकच्या ट्रिक्स या ठिकाणी घेऊन येत आहे मित्रांनो. तर आपण दुसरा प्रश्न पाहूया. हे बघा दुसरा प्रश्न काय आहे. चल बघा दुसरा प्रश्न असा आहे, एक वस्तू 25 रुपयाला विकून 25% नफा मिळत असेल तर त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे. म्हणजे आपल्याला मूळ किंमत विचारली मित्रांनो. किती किंमत, मूळ किंमत विचार. म्हणजे 25% नफा मिळत असेल तर वस्तूची मूळ किंमत किती. बघा या ठिकाणी कसं करू, 25 रुपये आहे, या ठिकाणी 25 रुपये आपण लिहूया. 25 रुपये किती गुणिला 100 किती टक्के नफा होतो, 125% नफा हो. बघा या ठिकाणी काटाकाटी करूया. 25चा मागचा तो 5 ना, 25 5 125, 25 चौक 100 आणि 25 याला पण भाग जातो 5 ना, 25ला भाग जातो 5 1 5 5 5 25. दोघांचा गुणाकार केला इथं 500 आले. 500 गुणिले जर 4 केले तर 4 5 20, म्हणजे किती आलं 2000 या ठिकाणी आपलं उत्तर आलं मित्रांनो. खूप सोपे प्रश्न आहे, सूत्र न वापरता आपण या ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन येतात मित्रांनो. तर आपण तिसरा प्रश्न बघून घ्या तुम्ही. माझ्या सोडण्याच्या पहिले तुम्ही बी सोडलं तर चालतं, मला असं तुम्हाला खूप फायदा होईल. हे बघा या ठिकाणी तिसरा प्रश्न काय म्हणतो बघा. तर चला आपण तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करू मित्रांनो. बघा या ठिकाणी राजूने एक पेन 75 रुपयाला खरेदी करून 105 रुपयाला विकलेला आहे तर त्याला किती टक्के नफा झाला मित्रांनो. बघा त्यांनी काय केलं, 75 रुपयाला खरेदी करून 105 रुपयाला विकला, म्हणजे त्याच्यामध्ये दोघांतला फरक कितीचा आहे, 75 आणि 105 कितीचा फरक आहे, 30 रुपयाचा फरक आहे मित्रांनो. किती रुपयाचा फरक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण 30 घेऊया. 30 रुपयाचा फरक आहे. 30 गुणिला 100, पहिली किंमत किती होती आपली 75 रुपये, मग त्याला किती मध्ये विकला 105 रुपये. दोघांचा फरक काढला 30 रुपये आणि 75 असं खाली लिहून घ्यायचे. किती आलं 75. बघा आता 75ला 25ला भाग जातो 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100. बघा आलं. आता या ठिकाणी पुन्हा काटाकाटी करायची. 3ला 30ला भाग जातो 3 1 3, इथं आले 10 आणि दोघांचा गुणाकार किती आले 10 गुणिले 4 केले किती आलं 40%. बघा या ठिकाणी 40 आहे, या ठिकाणी 40 आहे मित्रांनो. जर त्याने 75 रुपयाला पेन खरेदी करून 105 रुपयाला जर त्याला किती रुपये नफा झाला, 40% त्याला नफा झाला मित्रांनो. चल चला चौथा प्रश्न मी त्याच प्रकारे सॉल्व करूया. हे बघा तुम्ही एकदा बघून घ्या कसं आहे. आता आपण त्याचं उत्तर काढूया मित्रांनो. बघा एका टेबलाची खरेदी किंमत 5000 रुपये होती, त्याची विक्री किंमत 6500ला केली तर त्याला किती टक्के नफा झाला. बघा ही सगळी मागच्या चॅप्टरमध्ये आपण शकके वगैरे घेतली, त्यानंतर आपण नफा तोटा घेऊ
नंतर आपलं सर्व चक्रवातचे उदाहरण घेऊ मित्रांनो. तर आता आपण नफा तोटा आपलं चॅप्टर चालू आहे. या ठिकाणी तुम्हाला बेसिक प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला जे पेपरला येणार आहे त्याचे महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी एका टेबलाची खरेदी किंमत 5,000 रुपये आहे आणि 6,000 ती विकली, त्याला किती टक्के नफा झाला मित्रांनो. बघा 5,000 आणि 6,500ला कितीचा फरक आहे? 1,500चा फरक आहे. कितीचा आहे? 1,500चा फरक आहे. 1,500 गुणिले 100 केले, पहिली किंमत किती आहे आपली? 5,000 आहे. मग ती भागाकारामध्ये 5 घ्यायची दोघांची. मग आता काटाटी करायची. हे दोन कटले, हे दोन कटले, हा कटला, हा कटला. 5 ना 15ला बघतो, 5 त्रिक 15, इथं एक शून्य, हे कट, म्हणजे किती टक्के आलं? 30% आलं. किती आलं? 30%. ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. जर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे लागले मित्रांनो आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण सोडवण्याचा प्रयत्न करा. कमेंटमध्ये तुम्ही सर्वांचं उत्तर या ठिकाणी द्या मित्रांनो. तर 5वा प्रश्न असा आहे, बघा या ठिकाणी रुपये 3,500 किमतीच्या पुस्तक संच शेकडा 60% नफा विकला तर किती रुपये नफा मिळाला? बघा 60% नफा घेऊन विकला तर त्याला किती टक्के नफा मिळाला याची आपल्याला कागायचे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी 60% नफा सांगितले. बघा 3500 गुणिला 60% बी केले तर म्हणजे आपण काढू शकतो. हे बघा 7. फक्त आपल्याला किती रुपये नफा निघाला ते काढायचं आहे. हे बघा या ठिकाणी हे दोन कटले, हे दोन कटले. या ठिकाणी बघा 7 5 35 5 हातचे आले 3, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21 आणि 3 24. किती आलं? 245. जे 245 आहे ही ऑप्शन क्रमांक 1. किती आहे? 245. तर मित्रांनो या ठिकाणी 5 प्रश्न झालेले आहे. आता आपण दुसऱ्या टॉपिककडे जाऊ. 5 प्रश्न आपण 10 प्रश्न आपल्या चॅप्टरवरती राहणार आहे. डेली आपला यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला प्रश्न मिळून जाते मित्रांनो. तर जाऊ आपण समोर. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण 6वा प्रश्न सोडूया. आपण जे चॅप्टर पाहत आहे मित्रांनो नफा तोटाचा आहे आणि खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे मित्रांनो. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनानुसार हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे आणि खूप वेळा प्रश्न आलेले आहे. जे पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आहे तेच आपण आपला सराव घेत आहे मित्रांनो. पण तुम्ही पण आपल्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करा. तर बघा या ठिकाणी 6वा प्रश्न काय सांगतो मित्रांनो. एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 600 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? बघा 500 रुपयाची किंमत आहे मित्रांनो. 600 रुपयाला विकली तर किती रुपये शेकडा झाला आपण पाहूया. तर 500 आणि 600चा फरक जर काढला, 500 रुपयाची किंमत 600 रुपयाला विकली म्हणजे किती त्याचा फायदा आला? 100 रुपये. त्या ठिकाणी 100 असे लिहायचे, भागीला 100 या ठिकाणी लिहायचे. 100 गुणिला 100. पहिली किंमत किती होती आपली? 500 रुपये होती म्हणजे भागाकारामध्ये 500 या ठिकाणी घ्यायचे. तर बघा या ठिकाणी 2 काटाटी करायच्या. हा कट केला, हे 2 कट केले, हे 2 कट केले. 5 ना 100ला विचारतो 20, 20 5 100, इथं आलं 20. तर बघा या ठिकाणी 20 आहे, या ठिकाणी आपलं उत्तर. तर बघा असे सोपे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येत आहे. बघा या ठिकाणी दुसरा प्रश्न असा आहे. बघा दुसरा प्रश्न असा आहे मित्रांनो. 3,000 रुपयाची एक वस्तू आहे, 20% तोट्याने विकली तर तिची विक्री किंमत आपल्याला काढायची. बघा खूप सोपा प्रश्न आहे. 30,000 रुपयाची जर विक्री किंमत आपल्याला काढायची बघा या ठिकाणी बघा 30,000 20% तोट्याने जर म्हणलं ते या ठिकाणी किती येतं? 80 येतं. जर 100 मध्ये जर मायनस तोटा झाला की -100मधून 20% मायनस करायचे म्हणजे आले आपले 80. जर नफा जर झाला असता तर आपण 120 प्लस केले असते. तर बघा या ठिकाणी करूया आपण 3,000 गुणिले 80 भागीला 100 म्हणजे 20% तोटा आला तर आपण 100मधून 20 मायनस केले, या ठिकाणी आला 80. बघा या ठिकाणी हे 2 कटले, हे 2 कटले, हे 2 कटले, हे 2 कटले. बघा या दोघांचा गुणाकार 8 त्रिक 24, हे 2 झिरो तसेचे तसे. बघा या ठिकाणी 2400 आहे का? या ठिकाणी आपलं उत्तर. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी जो 8वा प्रश्न आहे, बघूया 8वा प्रश्न काय म्हणतो तो. तर बघा या ठिकाणी एक विक्रेता एक कपाट 2520 रुपयाला विकून 20% नफा मिळवतो तर त्या कपड्याची खरेदी किंमत किती? बघा त्या माणसाचं काय म्हणणं आहे की जो एक विक्रेता आहे 2520 रुपयात कपाट विकून 20% नफा कमवतो तर त्या कपड्याची आपल्याला किंमत काढायची. ती पहिली किंमत किती मित्रांनो? तर बघा कसं करायचं. किती आहे? 2520 आहे.
गुणिले 100 किती झाले 20% म्हणजे त्याची पहिली आपली खरेदी किंमत काढणे पहिली किंमत काढायची मग खरेदी असं जर आला तर 20% खाली घ्यायचं म्हणजे 120 झाले किती झाले 120 बघा या ठिकाणी करूया आपण हा कट केला हा कट केला 12 ने 25 भाजू तो 12 एक बार 12 दूनी 24 12 दूनी 24 ची 2 हातचा आला 1 म्हणजे 1 उरला 12 दूनी 24 1 उरला हे झाले 12 12 1 12 इथं आलं आपलं 21 21 गुणिले जर 100 केलं तर किती आलं 2100 किती आलं 2100 म्हणजे खरेदी किंमत किती आपली 2100 ठीक आहे खूप सोपं आहे उदाहरण बघा या ठिकाणी 9वा प्रश्न आहे त्याच प्रकारे एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये आहे व विक्री किंमत 350 रुपये आहे तर त्या व्यवहारातील शेकडा तोट्याचं प्रमाण किती बघा खूप सोपा प्रश्न आहे आपण काही सूत्र वापरत नाही मित्रांनो फक्त त्याच आपल्या ट्रिक्सनुसार आपलं हे उदाहरण सोडवतो तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा आपण प्रत्येक चॅप्टरचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊया मित्रांनो तर बघा हे 9वा प्रश्न आहे 500 रुपयाची विक्री किंमत होती 350 रुपयाला त्या व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण आपल्याला काढायचे बघा 350 आणि 500 मध्ये कितीचा फरक आहे ह्या ठिकाणी करूया 500 आणि 350 बघा काट वरून हातचा गेला 10तून 5 गेले 5 उरले आणि 1 हातचा म्हणजे 150 रुपयाचा परिणाम आहे प्रमाण कितीचं आहे 150चा आहे तर बघा या ठिकाणी आपण सोडूया या ठिकाणी 150 गुणिले 100 भागीला 500 बघा या ठिकाणी आता उत्तर असं निघतं हे बघा काटाकाटी हे 2 कटले हे 2 कटले 5 ने 15 पाहिजे तर 5 त्रिक 15 जर आपल्याला काय काढणं होतं तोट्याचे प्रमाण काढणं होतं बघा या ठिकाणी 30% आला या ठिकाणी 30% आहे यो या ठिकाणी आलं त्याच प्रकारे आपला 10वा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे खूप सोपा आहे मित्रांनो सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही मित्रांनो आपण अशा चॅनलवरती लाईव्ह येणार आहे आपल्या तुम्हाला खूप सोडवण्याचा प्रयत्न आहे लाईव्ह येणार आहे आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह एक दिवस बघा या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह आपले प्रश्न सोडून टाकू लाईव्ह एक टेबल 1200 रुपयाला विकल्यामुळे शेकडा 20% नफा झाला तर त्या टेबलची खरेदी किंमत किती आहे बघा एक टेबल नाही का 1200 रुपयाला विकल्यामुळे शेकडा 20% नफा झाला तर त्या टेबलची किंमत किती म्हणजे 20% नफा झाला त्या टेबलची खरेदी किंमत आपल्याला काढायची म्हणजे आपण अगोदर एक सोडवलं होतं प्रश्न तर बघा या ठिकाणी 1200 रुपयास विकल्यामुळे तिला 20% नफा झाला म्हणजे बघा खरेदी किंमत काढणे 20% खाली 120 झाले 100 मध्ये 20 केले तर 120% झाले बघा हा कटला 12 भाज्या तो 12 एका 12 कट इथं आले 100 गुणिले 10 केले तर किती आलं आपलं 1000 किती आलं 1000 या ठिकाणी 1000 आहे दुसरा ऑप्शन करेक्ट मित्रांनो कसे लागले तुम्हाला आपले व्हिडिओ मित्रांनो तर लाईक आणि कमेंट करून सांगा आणि हे प्रश्न तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे पोलीस भरतीचे इम्पॉर्टंट प्रश्न आहे सोडवण्याचा प्रयत्न करा असेच व्हिडिओ जर पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक आणि शेअर करा मित्रांनो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र